नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर आजचा जो ब्लॉग आहे ते तुम्हाला समजलाच असेल कशाचा आहे. तर आजचा ब्लॉग आहे आपला ड्रेस कलेक्शनचा. म्हणजेच मी काही थोडीशी शॉपिंग केली होती आता, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूयात, कारण की तुम्ही पण माझीच फॅमिली आहात. जे की मी तुम्हाला कधी बघितलं नाहीये तरी पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतायत आणि आय होप सो की तुम्हाला आपले जे ब्लॉग्स आहेत ते आवडत असतील. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि आपले ब्लॉग्स जे आहेत ते शेअर करत जा, जेणेकरून पुढच्यापर्यंत पण जातील. जर तुम्हाला आवडले तर तुम्ही दुसऱ्याला पण सजेस्ट करू शकतात ते ब्लॉग्स जर आवडले तर. तर हा जो विषय होता, मला काही ड्रेसचं जे काही शॉपिंग केली ते दाखवायची नव्हती, बट मध्यंतरी ना मला भरपूरशा ताई म्हटल्या की सेन्स खूप छान आहे, की कॉम्बिनेशन वगैरे खूप छान असं असतं तुझ्या प्रत्येक गोष्टींचं. सो आमच्यासोबत पण शेअर कर ना तू की कसे सिलेक्ट करतेस ड्रेसेस वगैरे. तर काही नाही ताईंनो, मला जे काही ड्रेसेस वगैरे आहेत ते मला बी प्रोफेशनल असे आवडतात, किंवा खूप झंकी पंकी मला, किंवा खूपच असं काहीतरी वेगळं असं काही आवडत नाही. बी प्रोफेशनली की जे लाईट कलर आहेत, सिम्पल आणि सोबर असे ड्रेसेस खूप छान असे वाटतात. मग तुम्ही ते कुठे पण घालू शकता. आयदर तुम्ही फंक्शनला घालू शकतात, कुठे बाहेर जायचं तर घालू शकतात, पार्टीज वगैरे. कारण की जे काही सिम्पल सोबर असतं तर ते खूप छान असं वाटतं. आणि मेन म्हणजे गोष्ट आहे ना, मला सिम्पल सोबर जास्त आवडतं, कारण की जास्त जर दुसरे जर वर्कवाले वगैरे ड्रेस घातले तर मला इकडे टोचायला सुरुवात होती. सो त्यामुळे मी ते काही ड्रेसेस घालत नाही, म्हणजे जास्त करून अवॉइड करते. आणि जे की कलर कॉम्बिनेशन म्हणा, थोडीशी डिझाईन युनिकनेस जसं असेल तर तसे ड्रेसेस मला आवडतात आणि मी तेच ड्रेसेस शॉपिंग करते. तर म्हटलं आज ड्रेस शॉपिंग केलेले आहेत तर मग तुमच्यासोबत का ना शेअर करू मी. तर मग तुम्हाला कसे वाटतात हे ड्रेस, तुम्ही कमेंट करून सांगा. कोणता ड्रेस तुम्हाला आवडला आहे हा पण कमेंट करून सांगा बरं का. आता आपण वेळ न घालवता बोलूयात आपण फर्स्ट ड्रेसपासून, जो की मी तुम्हाला पूर्ण दाखवते आणि कलर कॉम्बिनेशन पण सांगते. तर चला बघूयात आता फर्स्ट ड्रेस. तर फर्स्ट जो ड्रेस आहे तर तो बांधणीचा ड्रेस आहे बरं का. बांधणीचा ड्रेस आहे हा, जो की ब्लॅक, व्हाईट आणि पिंक कॉम्बिनेशन मध्ये आहे, जो की खूप सुंदर दिसणार आहे वेअर केल्याच्या नंतर. बघू शकतात तुम्ही इथे छान असं कॉम्बिनेशन आहे बरं का याचं. आणि याला कॉन्ट्रास्ट जी आहे तर याला जी कॉन्ट्रास्ट आहे तर ही पिंक कलरची पॅन्ट त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये आहे, जे की खूप सुंदर असं दिसणार आहे वेअर केल्याच्या नंतर, आणि तुम्हाला तर बघायलाच भेटणार आहे. तर हा होता आपल्या कलेक्शन मधला फर्स्ट ड्रेस. त्याच्यानंतर बघूया दुसऱ्या ड्रेसकडे आता. तर हा आहे आपला सेकंड ड्रेस, जो की ग्रीन आणि गोल्डन कॉम्बिनेशन मध्ये आहे. ग्रीन आणि गोल्डन कॉम्बिनेशन मध्ये आहे, बघू शकतात. आणि सिंपल सोबर अशी त्याची डिझाईन आहे. आता तुम्ही म्हणता असाल की याच्या घड्या ज्या आहेत त्या विस्कटल्यात, कारण की मी ऑलरेडी त्या ट्राय करून बघितलेल्या आहेत. कारण की मी इथे घेतले नव्हते, मग मी ऑनलाईनच सिलेक्ट करून सांगितले होते, जे की त्याचा व्हिडिओ कॉलवरती. सो म्हटलं बघा ट्राय करून. आणि इथे बघू शकतात ग्रीन आणि गोल्डन कॉम्बिनेशन आहे, ते पण खूप सिंपल सोबर आहे, खूप डार्क असं ग्रीन नाही, लाईट बॉटल ग्रीन आहे. याला पण असे इथे बटन्स वगैरे आहेत. हा पण राऊंड नेक मधलाच आहे. याची जी पॅन्ट आहे तर ती अशा टाईप मध्ये आहे, ग्रीन आणि गोल्डन कॉम्बिनेशन मध्ये आहे ती पण. आणि ती पण सिंपल सोबर अशी लाईन अप मध्ये आहे, आडव्या लाईन्स आहेत त्या. आणि हा जो ड्रेस आहे तर तो खूप सुंदर दिसणार आहे घातल्यावर. तर तुम्हाला जर असं कॉम्बिनेशन आवडत असेल ना तर तुम्ही घेऊ शकता बरं का. चला तर आता बोलूयात आपल्या नेक्स्ट ड्रेसकडे. तर बघू शकतात तुम्ही किती सुंदर ड्रेस आहे ना हा पण. याचं जे काही आहे ते थोडंसं ऑरेंज कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यावरती फ्लावर्स आहे. हे जे की प्रोफेशनलीच यूज होतात हे ड्रेसेस, जे की ऑफिस वेअर वगैरे आहेत ज्या कोणी, तर त्या घालू शकतात असे ड्रेसेस आहेत हे. याचा पण राऊंडच आहे आणि याच्यावरती बघू शकतात तुम्ही गोल्डन असे बटन आहेत, गोल्डन बटन, आणि त्याला डिझाईन आहे बघू शकतात तुम्ही. आणि तो घातल्याच्या नंतर खूप सुंदर दिसणार आहे, बघू शकतात तुम्ही. आणि घातल्याच्या नंतर मी तुमच्यासोबत शेअर पण करेन, घातल्यावर मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो त्यावेळेस तुम्हाला दिसणारच आहे. चला तर त्यानंतर आहे ना याच्यावरती ही पॅन्ट आहे, जी की सेम कॉम्बिनेशन आहे त्याचं रनिंग मधलं, फक्त ही थोडीच एक्झॅक्ट लाईन मध्ये आहे. आणि ही पण काही ऑड वाटणार नाही, छान असं ड्रेस वाटणार आहे कॉम्बिनेशन याचं. तर बघू शकता तुम्ही असं ड्रेस आहे. तर आतापर्यंतचं कलेक्शन कसं वाटलं तुम्ही सांगा मला कमेंट करून. आता बोलूयात आता नेक्स्ट ड्रेसकडं. तर तुम्हाला माझी चॉईस आवडतीये का हे मला सांगायला विसरू नका कमेंटमध्ये.
जेणेकरून मला पण कळेल की माझ्यावरती काय सूट होत आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हिच्यावरती हा वेगळा पॅटर्न सूट होईल तर तुम्ही नक्की कमेंट सांगा करून, मला कलर वगैरे पण सांगा कमेंट्स करून. कारण की जास्त मी डार्क घालत नाही, सो मग मी जास्त डार्ककडे वळतच नाही. साड्या पण तुम्ही बघितल्या असेल की थोड्याशा लाईट कलेक्शनमध्ये आहेत माझ्या साड्या. तर आता बोलूयात नेक्स्ट ड्रेसकडे. तर चला, हा जो आहे तो आपला नेक्स्ट ड्रेस आहे. तर हा पण खूप सिम्पल सोबर आहे, जो की स्काय ब्ल्यू आणि ब्लॅक कॉम्बिनेशन आहे याचं. हा पण फुल स्लीव्ज आहे, म्हणजे 3/4 स्लीव्स मध्ये आहेत हे ड्रेस आहेत ते. आणि याला ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आहे, इथे बघू शकतात तुम्ही. खूप सुंदर दिसेल का हा पण ड्रेस. हा पण ड्रेस वेअर केला खूप छान दिसणार आहे. असे कलर्स मला ना ट्राय करायला आवडतात, कारण की लाईट कलर आहेत. सो आता ह्या ड्रेसची जी पॅन्ट आहे तर ती अशी आहे, बघू शकतात. ह्या सगळ्या प्लाझोच आहेत तर का, तुम्ही म्हणता कशा आहेत, तर ह्या प्लाझो पॅन्ट आहेत सगळ्या, ज्या की बॉटमला जास्त ही आहे. ही पॅन्ट थोडीशी युनिक वाटते मला, कारण की याचं जरा पॅटर्न युनिक आहे. आणि याला पण अशा लाईन लाईन आहेत, बघू शकता. तर हा होता आपला चौथा ड्रेस. आणि आता लास्ट ड्रेसकडे बोलूया. आता भरपूर जण म्हटले की हा जो ड्रेस आहे तर तो मेशोला ट्रेंडिंग आहे, ज्यांच्याकडे घेतला आम्ही त्यांच्याकडे. तर ते म्हटले की मेशोला खूप जास्त ट्रेंडिंग आहे, पण जास्त करून शॉपिंग जास्त ते काय मेशो वगैरे मी बघत नाही, त्यामुळं मग म्हटलं चला बघूयात. आणि मला थोडेसे युनिक ड्रेस आवडतात, सो मग मला आवडला म्हणून मी ट्राय केलेला आहे तो. आता तोही ड्रेस बघा कसा आहे, तुम्हाला आवडतोय का नक्की सांगा बरं का. तर हा आहे आपला लास्ट ड्रेस, जो की स्काय ब्ल्यू, ऑरेंज, ग्रीनिश, व्हाईट सगळे कलर मिक्स आहे, मिक्सअप कलर आहे हा. बघू शकतात हा पण राऊंडच आहे. आणि याला पण इथे बटन वगैरे आहेत, जो मी तुम्हाला दाखवते आता लावून. तर छान दिसतोय ना हा ड्रेस, छान दिसतोय का हा ड्रेस, बघू शकतात तुम्ही. छान आहे ना. आणि याला जो काही कट आहे तर हे व्ही कट, आपले स्ट्रेट कट मध्येच आहेत हे जे काही टॉप आहेत ते, बघू शकतात. कारण की ऑफिसला ना असे ड्रेस ओके वाटतं. तर याची पॅन्ट बघूयात आपण कशी आहे आता. तर ह्या ड्रेसची जी पॅन्ट आहे स्काय ब्ल्यू कलर मध्ये, आणि थोडीशी अशी त्याला गोल्डन गोल्डन लाईन आहेत. तर अशी आहे ही पॅन्ट. सो आता हा सेट जो आहे तो असं जाणार आहे, आणि वेअर केल्यावर खरंच सुंदर दिसणार आहे. तुम्ही पण सांगा कसं वाटणार आहे बरं का. आणि वेअर केल्याच्या नंतर आपले व्लॉग्स पडतीलच. आणि मी ड्रेस वेअर केल्याच्या नंतर तर आपल्या व्लॉग मध्ये दिसणारच आहे, तर त्यावेळेस तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हे जे काही आहे थोडंसं युनिक कलर घेतलेले आहेत मी जरा, कारण की छान वाटतात ते, स्टँडर्ड वाटतात. सो मग त्यासाठी मी हे ट्राय केलेले आहेत यावेळेस. माझ्याकडं त्यातले ग्रीन वगैरे असं कलर मी कधी वापरलेला नव्हता. सो म्हटलं आता ह्या टायमिंगला बघूयात आपण ट्राय करून. मग मी बोलले की छान दिसेल तो. थोडंसं मला असं वाटलं की थोडा डार्क आहे, त्यामुळं मग थोडंसं वाटलं होतं. बट म्हटलं चला आता ट्राय तर करून बघूयात आपण ह्यावेळेस. तर तुम्हाला कोणता ड्रेस आवडला आहे आपल्या याच्यामध्ये हे नक्की कमेंट करा. तर कसं वाटलं आजचं शॉपिंग ब्लॉग आपला, तुम्ही पण शॉपिंग करतायत का, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही पण काय काय शॉपिंग करताय. आणि आता भरपूर साऱ्या लग्न सराई आल्या आहेत, म्हटल्या भरपूर लेडीजची शॉपिंग चालू असेल, ज्यांच्या ज्यांच्या घरात लग्न आहेत तसंच. तर चला, हा ब्लॉग कसा वाटलाय तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. कोणता ड्रेस आवडलाय ते पण मला कमेंट करा. नंबर 1, नंबर 4 अशी कमेंट करा बरं का. हे जे काही 5 ड्रेस घेतलेले होते मी मम्मीकडे, तर मग तेच म्हटलं दाखवायला तुमच्यासोबत शेअर करूया. आणि ऑलरेडी याला ना 1.5 महिना झालेला आहे मी घेतलेले तिथे. पण काय झालं, घेतल्याच्या नंतर तिकडून इकडे यायला कोणी नव्हतं. आणि ज्यावेळेस यायला होतं त्यावेळेस मम्मी ते कामात बिझी होते, सो त्यामुळे ते कपडे राहूनच गेले माझे. सो आज आलेली आहेत, तर म्हटलं चला वेळ न घालवता आता आपण ते व्लॉग करूनच घेऊयात. रोज चाललं होतं की आज घेऊयात उद्या घेऊयात, तर म्हटलं चला आजच शेअर करून टाकूयात तुमच्यासोबत. सो असा होता आपला व्लॉग. कसा वाटलाय नक्की कमेंट करा. आणि भेटूया लवकरच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपली काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.